केडगाव उपनगरातील भूषण नगर येथील राधेश्याम चौकात वृद्ध महिला आणि तिच्या मुलाला तिघांनी लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी 26 एप्रिलला सकाळी घडली। या मारहाणीत राजेंद्र भाऊसाहेब सातपुते आणि त्यांची आई गुंफाबाई सातपुते हे दोघे जखमी झाले। राजेंद्र सातपुते यांनी शुक्रवारी सकाळी भूषण नगर येथे आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंतास रस्त्याचे काम का बंद केले असे विचारले। तसेच ही जागा आमची आहे आणि आमचे काम करण्यास काहीही हरकत नाही असे स्पष्ट केले। तसेच तुम्हाला कोणी विरोध करत आहे का अशी विचारणा केली। त्यावेळी तेथे आलेल्या विजय मोहन पठारे, राजेंद्र मोहन पठारे आणि पूजा विजय पठारे यांनी राजेंद्र सातपुते यांना शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण सुरू केली। गुंफाबाई या भांडण सोडवायला गेल्या असता त्यांनाही शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 324, 294, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।